नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. बंधारे आश्रमशाळेत चिमुरड्याचा करुण अंत, प्रशासकीय दिरंगाईचा बळी. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. प्रतिनिधी मोसीम शेख यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, नवापूर. नमस्कार प्रेक्षको. नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. शाळेच्या शौचालयाच्या सेफ्टी टाकीत पडून इयत्ता तिसरीतील अवघ्या 9 वर्षांच्या ब्रायन राहुल गावित या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना केवळ अपघात नसून प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा परिणाम असल्याची भावना व्यक्त होत आहे. घटनेची भीषणता पाहून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांनी तातडीने शाळेला भेट दिली. पाहणीदरम्यान त्यांनी केवळ सेफ्टी टाकीच नव्हे तर शाळेच्या इमारतीवर असलेल्या मधमाशांच्या मोठ्या पोळ्यांकडेही लक्ष वेधले. मुले अशा जीवघेण्या परिस्थितीत शिक्षण घेत आहेत का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी साधी संरक्षक भिंत किंवा सुरक्षित टाकी नसावी, ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. बरंचसं काम अपूर्ण आहे. जी कंपाऊंड वॉल आहे ती कंपाऊंड वॉलचं काम पण अपूर्ण आहे आणि मुलांचे जे दरवाजे आहेत, दरवाज्यातल्या इथल्या जे बाहेरचे ग्रिल आहे ती पण बसवली गेलेली नाही. त्याच्यामुळे कुठंतरी असुरक्षितता दिसते आहे. तर माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती आहे की ज्या ज्या आश्रम शाळांमध्ये अशा असुविधा असतील त्या ठिकाणी आपल्या मार्फत लवकरात लवकर आपल्या स्तरावरनं या सुविधा झाल्या पाहिजे की जेणेकरून अशा अनर्थ किंवा असे दुर्दैवी प्रकार घडणार नाही. आणि विशेषतः या बंधारे शाळेच्या मागच्या बाजूला जो अंधार सारखा दिसतो आहे त्या ठिकाणी जर उजेड केला आणि त्या ठिकाणी जर काहीतरी सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी झाकण वगैरे राहिलं असतं तर त्या मुलाचा मृत्यू झाला नसता. पण घडलेली घटना आपण पुन्हा त्याला हे करू शकत नाही. पण पुढच्या उपाययोजना त्यांनी कराव्यात अशी त्यांना विनंती करतो. आणि ज्या राहुल दादांचा मुलगा आज या दुनियेत नाही किंवा तो आपल्यात नाही, तर त्यांच्या परिवाराला परमेश्वर हे दुःख पेलण्याची शक्ती, सामर्थ्य, ताकद देव अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो. आणि या घटनेमुळे आदिवासी विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केवळ बंधारेच नव्हे तर तालुक्यातील इतर आश्रमशाळांमध्येही अशाच प्रकारच्या असुरक्षित सुविधा आहेत का, असा प्रश्न आता पालकांमधून विचारला जात आहे. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, शबरीमाता भील आदिवासी संघटनेचे दीपक पाडवी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज एका ब्रायनचा बळी गेला, उद्या दुसऱ्या कोणासोबत असे घडू नये यासाठी दोषींना पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. एकीकडे शासन शिक्षणासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत असताना दुसरीकडे साध्या सुरक्षेअभावी चिमुरड्यांचे प्राण जात आहेत. आता तरी प्रशासन जागे होऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबवणार का, हाच मोठा प्रश्न आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.